ब्रेकनंतर स्वागत। बऱ्याचदा आपल्या बिझी शेड्यूलमुळे अनेक जण एकदा स्वयंपाक करून तोच 2 वेळेस खातात। विशेषतः महिला घरातील उरलेलं शिल्लक झालेलं अन्न फेकून देण्याऐवजी तेच दुसऱ्या दिवशी खातात। पण तुम्हाला माहिती आहे का, हे शिळं अन्न आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। वेळ वाचवण्याच्या नादात आपण आपल्याच आरोग्याशी खेळ तर करत नाही ना, याचा विचार करायला हवा। पाहूयात। शिळं अन्न खाताय? खबरदार। शिळं अन्न खाल, आजारी पडाल। शिळ्या अन्नामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम। अनेकदा घरामध्ये जास्त अन्न शिजवलं गेलं तर उरलेलं अन्न सकाळी खातात, किंवा व्यस्त जीवनशैलीमध्ये अनेक जण एकदाच 2 वेळचं अन्न शिजवतात आणि ते खातात। बऱ्याच वेळा व्यस्त शेड्यूलमुळे जास्त अन्न शिजवून त्याला फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर गरम करून खातात। मात्र तुम्हीही अशा प्रकारचं शिळं अन्न खात असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। कारण शिळ्या अन्नामध्ये जीवाणू वाढतात आणि तेच अन्न तुम्ही खाल्ल्यानंतर ते जीवाणू तुमच्या शरीरामध्ये जातात। अन्न शिजवल्यानंतर ते 6 तासापर्यंत सेवन करावे, अन्यथा ते शिळे होते, त्यातील पोषक तत्व जीवनसत्व नष्ट होतात आणि एकूणच असं जर शिळं अन्न आपण सेवन केलं तर त्यातून पोटाचे विकार, उलटी, मळमळ, जुलाब, विषबाधा होऊ शकते। अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात। अपचन आणि विषबाधा होण्याचा धोका निर्माण होतो। उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो। विशेषतः अंडी, तांदूळ, सीफूड, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट शिळे पदार्थ अन्न खाणं टाळा। अशुद्ध किंवा शिळ्या अन्नामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात। हे घटक शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात। यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे छोटे आजार वारंवार होऊ लागतात। दीर्घकाळ असं अन्न खाल्ल्यास गंभीर संसर्गजन्य आजारांची शक्यता वाढते। आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महिलांनी विशेषतः शिळं खाणं टाळावे। बरेचदा आपण असे अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याचा पुनर्वापर करतो। हे शक्यतो टाळलं पाहिजे आणि ताजा सकस आहार सेवन केला पाहिजे। शिळ्या अन्नामध्ये वाढलेली बुरशी आणि जीवाणू त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात। त्यामुळे अन्न शिजवल्यानंतर ते लगेच संपवा। त्याला फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवू नका। ताजं अन्न खा आणि आरोग्याची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।